अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम थेट ग्रामीण भागात जाणवतोय। हॉटेल व्यावसायिक जे आहेत हे चिंतेत सापडलेले आहेत। एकंदरीत आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम थेट ग्रामीण भागात जाणवतोय। गॅस न मिळत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। हॉटेल व्यावसायिक आपल्यासोबत आहेत, मालक आहेत। काय सांगाल, ग्रामीण भागात कशी स्थिती आहे? अमेरिका व इराण या युद्धामुळे जो गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे, पर्यायानं आम्हाला काही दिवस आमचे हॉटेल हा व्यवसाय बंद करावा लागणार आहे व याच्यावर जे आमचे कर्मचारी यांची उपजीविका अवलंबून आहे, पर्यायानं त्यांच्यावर बेरोजगारी व उपासमारीची वेळ येणार आहे। काही व्यावसायिक खरेदी करत असताना जो हॉटेलचं साहित्य लागतं त्याच्यामध्ये देखील काही वाढ झालेली आहे का? अशी चित्र आहेत का? खरे आणि गिरायकीवर काही परिणाम जाणवतोय का? हो, तेलावरती आणि काही किराणा या वस्तूवरती जे परदेशातून येणाऱ्या वस्तू आहे याच्यावर भाववाढीचा बी परिणाम झालेला आहे। त्याच्याने आम्हाला आमचे जे रेट ठरलेले असतात त्या रेटनं आम्हाला द्यावं लागतं। त्यामुळे पर्यायी आम्हाला थोडंसं त्याची आर्थिक झळ सहन करावी लागते। एकंदरीत असं वाटतंय का ही कुठेतरी शांततेच्या मार्गावर असं आवाहन देखील ग्रामीण भागातून केलं आहे? युद्ध हे कोणत्याही देशाला किंवा सामान्य माणसाला हे परवडणारं कधीही नसते। युद्ध हे सामान्य लोकांना केव्हाही नसावं हीच भूमिका सर्वांची असते। युद्धामुळे सर्व विनाशातच परिस्थिती अवलंबून होत असते। आपण पाहतो की आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम थेट ग्रामीण भागात जाणवतोय आणि याचा परिणाम जर युद्ध थांबलं नाही तर थेट जो व्यावसायिक आहेत, हॉटेल व्यावसायिक, याचा परिणाम बेरोजगार जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झालेली आहे। कॅमेरा पर्सन मंगेश डोलेसह रवी गोरे, ट्विन मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।